मुंबई मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत 50-50 फॉर्म्युला तर इतर ठिकाणी 47 फॉर्म्युला ठरल्याची माहिती। दिवाळीच्या आसपास युतीची घोषणा होणार असल्याचीही चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी। गर्जना ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख। शिवाजी पार्कवर धडकणार उद्धव ठाकरेंची तोफ। शिवसेनेच्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। अकार्यक्षम मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याची चर्चा। कामाची पद्धत पक्ष संघटनेतील दुर्लक्षावर बोट। राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात, 9% महामंडळे ना नफा ना तोटा अशा स्थितीत। महामंडळांचा तोटा 50,000 कोटींच्या वर। तर आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। माजी मंत्री धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। तर पक्षानं जबाबदारी देईपर्यंत ओबीसींचं काम करा, मंत्री छगन भुजबळ यांचा धनंजय मुंडेंना सल्ला। हैदराबाद गॅझेटियरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीला हायकोर्टाचा नकार। तांत्रिक कारणांमुळे कोर्टाकडून सुनावणीला नकार। सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा। पुष्पराज चौकातून मोर्चाला सुरुवात। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेचा निषेध। दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नवीन वस्तूंचं उद्घाटन। सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। राज्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू असून नुकसान झालेल्या सर्वांना मदत मिळणार, भरणेंचं आश्वासन। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सर्वदूर तुफान पाऊस। बीड जालन्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। सोलापूर अहिल्यानगरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। मुसळधार पावसाचा धाराशिव जिल्ह्याला फटका। भूमपरांडा तालुक्यात 48 लोक अडकले, तर लाख गावात 12 नागरिक अडकल्याची माहिती। एनडीआरएफच्या टीमला बोलावलं।